या समोर आहे. उजीपटिपन्न भगवतो सावक संघ न्यायपटिपन्न भगवतो सावक संघ पन्न भगवतो सावक संघ कैजंचतारी पुरीस योगानी अष्टपुरीस भूगला हे भगवतो सावक संघ आहुनीय पाहुनीय दक्षिणीय अंजनीकरणीय अनुकरण पुण्यं चेतन सुपटिपन्न भगवतो सावक संघ उदीपटिपन्न भगवतो सावक संघ न्यायपटिपन्न भगवतो सावक संघ हा ना रमादिसाचे गुलाबी साडीत रमादिसाचे गुलाबी साडीत बाईंग भीम बसल रथाच्या गाडीत आला भीमरावाचा रथ वर चाळीतल्या वाडीत आला भीमरावाचा रथ रथ आला ग त्या बुंदवाडीत रथ आला ग त्या बुंदवाडीत बाईंग भीम बसल रथाच्या गाडीत बाईंग भीम बसल रथाच्या गाडीत प्रथमगून उतरल्यावर भीमराव आंबेडकर साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे आंबेडकर सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. आज नालंद बुद्धविहारातर्फे आपल्या 3 महिने कालावधीचा जो वर्षवासाचा कार्यक्रम आहे त्याचा समारोह आज होता. जे धम्म अठ्ठा हा ग्रंथ 3 महिने वाचन करून पूजनीय भंते येसोबोगी यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे आणि त्याच निमित्त आज खूप मोठा प्रोग्राम झाला इथं आणि या कार्यक्रमामध्ये विशेष प्रमुख अतिथी बरेचसे सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातल्या म्हणतापैकी पूर्ण औरंगाबाद शहरातली उपासक उपासिका उपस्थिती होती आणि हा खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला पार पडला आणि या कार्यक्रमासाठी महामंडळा ट्रस्टचे जेवढेही सदस्य अध्यक्ष सचिव जेवढेही आहे आणि त्यांनी सर्व सहकार्य केलं आणि असेच कार्यक्रम नेहमी होत राहावे असेच पार पडावे आणि माझ्याकडून जेवढी मी हेल्प करतो नेहमीप्रमाणे त्यांनाही केली आणि खूप छान पद्धतीने सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. एवढं बोलून भाऊ सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले? सकाळपासून आपलं ध्वजारोहण झालं. सकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान ध्वजारोहण झालं. त्यानंतर धम्म रॅली घेण्यात आली. पूर्ण परिसरामध्ये धम्म रॅली घेण्यात आली. रॅलीच्या नंतर धम्म सेदना पूजनीय भंतेजींनी दिल्या आणि त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम धम्मसेनेच्या अगोदर बंधूजींचं भोजन झालं. भोजन पाडल्यानंतर धम्मसेना झाली आणि त्यानंतर नागरिकांसाठी उपस्थितीसाठी जेवणाचा कार्यक्रम. भाऊ एक प्रश्न असा होता का वर्षवास किंवा धम्मदेसना असल्यावरच बुद्धविहार म्हणजे उघडली जातात परंतु इतर दिवशी ते बंद असतात. म्हणजे लोकांचा दृष्टिकोन उपासक उपासिकांची उदासीनता यातून दिसून येत आहे का? नाही. इथे जे आहे नालंद बुद्धविहार
रोजच्या रोज प्रार्थना घेतल्या जाते, रोजच्या रोज सर्व पब्लिक येते. इथं बसायला सुद्धा जागा राहत नाही, एवढी पब्लिक डेली असते. ते फक्त दिसतं का ग्रंथ वाचनापुरतं नाही, तर डेली तुम्ही बघता की रेग्युलर इथं सर्वांना बौद्ध धर्माविषयी मार्गदर्शन दिले जाते रोज. आणि असं काहीच नाही, बाकीच्या वेळात पण होतं, पण कमी प्रमाणात होतं की रेग्युलर जात नाही पब्लिक बाकीच्या वेळामध्ये. तर आपण रेग्युलर गेलं पाहिजे आणि आपले जे बुद्ध धर्माचे जे तत्त्व आहे त्यानुसार मार्गदर्शन घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे चाललं पाहिजे. या निमित्ताने उपासक उपासिकांना काय आवाहन करणार तुम्ही? उपासकेला की बौद्ध धर्माच्या मार्गावर चला आणि शिक्षण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेले की शिक्षण तीन जे हे दिलेले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ह्या गोष्टीच्या मार्गावर चाललं तर तुम्ही कधीच मागे जाऊ शकत नाही तुमची प्रगतीशी. नालंदा बुद्धविहार, संघर्षनगर तसेच महामोगलांचे चॅरिटेबल ट्रस्ट या बुद्धविहाराचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. या नालंदा बुद्धविहारमध्ये जवळपास सर्व महापुरुषांचे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वर्षवास, हा वर्षवास काळ 3 महिने कालावधीचा असतो. या 3 महिने कालावधीमध्ये सर्व उपासक उपासिका अगदी तन मन धनाने धम्मश्रवण करतात. एवढेच नव्हे तर हे आमचं एक या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमधील एक जिवंत असं बुद्धविहार आहे, जे की या औरंगाबाद शहरामध्ये 200 विहार आहेत. 200 विहारापैकी 180 विहार हे खूप कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आमचं नालंदा बुद्धविहार देखील खूप काही या ठिकाणी योजना राबवल्या जातात, जसे की महामोगलाईन बचत गट ठेवणा या ठिकाणी काढलेली आहे, त्याला 3 वर्षे पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो. या ठिकाणी लहान मुलाकरता आपण बालसंस्कार केंद्र देखील उघडलेलं आहे. हे बालसंस्कार केंद्र कमीत कमी 3-4 वर्षापासून चालू आहे. बचत गट जे ठेवलं तर आपण या बचत गटाच्या माध्यमातून 500 रुपये दरमहा बचत म्हणून ठेवतो. त्या अनुषंगाने जे आमचे सभासद आहेत 6 महिने झाले की त्यांना आम्ही कर्ज देखील देतो. एवढेच काय, या बचत गटातून अनेक जणांचा आजार असेल त्यांना देखील आम्ही तात्काळ ती सुविधा देतो. बुद्धगयाला देखील या ठिकाणून ट्रीप गेलेले आहे, सहल गेलेली आहे. तर त्या जे सभासद असतात त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे, कर्ज देखील घेतलेलं आहे आणि कर्ज देखील नियमितपणे ते परतफेड करत आहे. असं या नालंदा बुद्धविहाराची ख्याती आहे. या ठिकाणी कुलीनपुत्र वेसब भोजी यांनी 3 महिन्याच्या कालावधीमध्ये कठीण चिवरदान त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. धम्म चांगला व्यवस्थित समजून सांगितलेला आहे आणि यापूर्वी देखील 2011 पासून हे संघर्षनगर अगदी वर्षवास हे जाणत आहे, करत आहे. आमचं पहिलं बुद्धविहार इथं पाडण्यात आलं. हे नंतर एक जाधव नावाच्या व्यक्तीने ही जागा दिलेली आहे आणि ती जागेच्या माध्यमातून आम्ही शिल्पला अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु ती जागा फक्त नावावर नाही, परंतु ट्रस्ट होऊन 2019ला हे ट्रस्ट झालेलं आहे. त्या ट्रस्टचं आम्ही नियमितपणे त्याचं पडताळणी करतो. धर्मदाय आयुक्तामध्ये नेहमी त्यांचं सगळे चलन वगैरे भरून आम्ही हे कार्यरत आहोत.